श्री स्वामी समर्थ मंडळी, जय शिवराय। माझा एक मानलेला भाऊ आहे सुमित, त्याची स्वतःची ऑटो रिक्षा आहे इथे नेरळला। त्याने बघा मला असं गोड सरप्राईज दिलं। माझ्या बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी त्याने असे छानपैकी मोदक, ताजे मोदक मला आणून दिले होते आणि त्याच्यासोबत गणपतीमध्ये त्याच्या घरी ज्या करंज्या केल्या होत्या त्या मला त्याने आणून दिल्या होत्या। तर मला हे बघून खूप बरं वाटलं, कारण भयंकर भूक लागली होती आणि त्यात असं ताजं येणं ते स्वतःहून त्याने मला घरी आणून दिलं होतं। एवढं सगळे लोक प्रेम करतात ना आपल्यावरती, तेव्हा खूप बरं वाटतं की आपण भरी आपल्याकडे पैसा नसेल पण आपण छान दौलत कमाली येते, म्हणजे आपण माणुसकी आणि आपण प्रेम कमवलंय लोकांचा। असो, आता आज मम्मीने छानपैकी मला आंबोळ्या काढून दिल्या होत्या सकाळी सकाळी अशा नाश्त्याला। आंबोळीचं पीठ जर तुम्हाला पाहिजे असेल याची रेसिपी वगैरे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा। हे रात्री फर्मेंट करायला ठेवलं होतं आणि छानपैकी बघा सकाळी अशा छान त्याच्या आंबोळ्या काढल्यात। आंबोळ्यापेक्षा जास्त ना आंबोळ्या जाड असतात, ठीक आहे। आता हे मम्मीने थोडंसं डोसा टाईप काढलं होतं। आता हा जो तवा आहे आपला रेग्युलर चपातीचा तवा आहे, डोस्याचा नाही आहे, त्याच्यामुळे एवढं काही ते प्रॉम्प्ट येतं नाही डोस्यासारखं, पण डोस्यापेक्षाही सुंदर लागतं ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकते, कारण ते पीठच एवढं मस्त करते ना मम्मी आंबोळीचं। आणि मालवणी लोकांसाठी आंबोळी किंवा घावणे हे तर जस्ट प्रेम आहे, प्रेम, त्याच्या पुढे काहीच आपल्याला दिसत नाही। आणि त्याच्यासोबत चहा, आंबोळी आणि चटणी, आहा, पूर्ण दिवस बनतो। अशा प्रकारे मम्मीने छानपैकी आंबोळे काढले होते। आंबोळी कम डोसा आपण ह्यालाच बोलू शकतो, असं तिने छान काढलं होतं। आणि हे बघा त्याच्यावरती तिने तेल नाही टाकलेलं, तिने पाणी टाकलं आणि पाणी टाकून तो तवा कडकडीत तापवला होता आणि पूर्ण पाण्याने ते पुसून घेतलं। त्याच्यामुळे आपली आंबोळी बघा एवढी छान निघाली आहे मस्तपैकी। आणि मम्मीने चटणी केली होती, ह्याच्यामध्ये तिने लसूण, आपलं ओलं खोबरं, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि थोड्याशा डाळ्या, जे आपण चिवड्यामध्ये डाळ्या वापरतो त्या डाळ्या टाकल्या होत्या, आणि थोडंसं किंचितचं मीठ, लिंबू आणि साखर टाकायची मंडळी, कारण साखर आणि लिंबूने जो टँगीनेस येतो ना चटणीमध्ये, आहा, तुम्ही नुसतीच चाटून बसून खाल, त्या आंबोळीला लावालच, पण अशीच खायला तुम्हाला आवडेल। तर अशा प्रकारे छानपैकी मम्मीने आज छान सरप्राईज दिलं। आणि चहा, ऑफकोर्स आल्याचा कडकडीत चहा। आणि आज आम्ही ठरवलं होतं छानपैकी ढोकळा करायचं, घरच्या घरी केला नव्हता, फर्स्ट टाईम होता। आणि हे बघा आम्ही एक इम्पॉर्टेड शेफ मागवले आहेत। अशा प्रकारे 2 वाटी बेसन घेतलेलं आहे मी इथे, ते चाळणीने छानपैकी चाळून घ्यायचं, कारण कुठल्याही गुठळ्या आपल्या ढोकळ्यामध्ये राहू नये ह्याच्यासाठीच आपण ते चाळून घ्यायचं। तर इथे ज्या वाटीने आपण ढोकळा घेतला त्या वाटीने 2 वाटी पाणी घ्यायचं, 2 वाटी पाणी, 2 चमचे साखर, असं सर्व मी आता इथे घेतलेलं आहे। तर आपण हे जे मिश्रण करत आहोत ना, हे ढोकळ्याच्या बाइंडिंगसाठी करत आहोत, हे मिश्रण ढोकळ्यामध्ये करायचंच असतं। तर हे झालेलं आहे, साखर टाकून याच्यात झालेली। आता ह्याच्यामध्ये जाणार आहे 2 चमचे तेल, 2 चमचे आपलं म्हणजे कुठलंही तेल ज्याला वास नसेल, ते शेंगदाण्याचं किंवा दुसरं कुठलं तेल वापरू नका, त्याने ढोकळ्याला वेगळा वास येतो। मी साधं तेल वापरलं सनफ्लॉवरचं। आणि 1 चमचा लिंबूरस त्यात जायलाच पाहिजे। कधी आपण बाहेरचं ढोकळं आणतो बघा, त्याच्यामध्ये ना असं छानपैकी थोडंसं आंबट तुरट चव असते, ते लोक ॲक्च्युली विनेगर सुद्धा घालतात। मला विनेगर आवडत नाही जास्त घालायला कुठल्याही पदार्थामध्ये, त्यामुळे मी विनेगरचं ऑप्शन म्हणून लिंबू वापरते। आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ हे किंचितचं टाकायचं असतं, थोडंसं आपल्याला नेहमी आपल्या तोंडाला मिठाची चव असते, त्याच्यामुळे ते मीठ टाकायचं, त्याला दुसरं काहीही रिझन नाही त्याच्यामध्ये टाकण्याचं। ॲक्च्युअल चव ही साखरेमुळे ढोकळ्याला येते। तर एक साईडला आपलं छानपैकी हे झालेलं आहे, चाळण झालेलं आहे बेसन। आणि ह्याच्यातनं अख्खी साखर टाकायची, पिठी साखर नाही टाकायची, कारण साखर पूर्ण वितळेपर्यंत आपल्याला हे ढवळत राहावं लागतं सतत, त्याच्यामुळे तो छान साखरेचा गोडवा, लिंबूचा आंबटपणा, त्याच्यानंतर मिठाची एक तुरट टेस्ट, असं सर्व ना ते मिक्स होतं, त्याच्यामुळे ते साखर विरघळेपर्यंत ढवळलं ते ह्या चवी एकमेकांमध्ये छान मिक्स होतात। आणि आता ह्याच्यामध्ये आपण आपलं राहिलेलं जे बेसन आहे, आपण जे चाळलेलं बेसन आहे ते हळूहळू करून टाकायचं आहे। तर मी, माझी मम्मी आणि माझा बाबू आम्ही तिघे मिळून ही रेसिपी करत होतो, कारण आम्ही खूप एक्सायटेड होतो, छानपैकी आम्ही ही रेसिपी बनवत होतो। खूप दिवसांनी मी रिफ्रेश स्वतःला फील करत होती, कारण मंडे होता, हे बंद होतं, शॉप बंद होतं। तर संध्याकाळचं काय करायचं, काहीतरी छानपैकी नाश्ता आपण करावा, म्हणून म्हटलं आपण ढोकळा करूया। ढोकळा सहसा मला संध्याकाळच्या नाश्त्याला खायला आवडतो, बाहेरचं तसं सॉफ्ट टँगी ढोकळा मला बनवायला आवडतो। आता आपण ह्याच्यात आपण जे बनवलेलं पाणी होतं त्याच्यामध्ये आपण चाळलेलं बेसन व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। आणि परत एकदा आमचे छोटे शेफ आलेले आहेत ढवळण्यासाठी सर्व,
आता ह्याच्यामध्ये मी हळद ॲड केलेली नाही. तुम्हाला जर असं तो परफेक्ट येल्लोइश ढोकळा बनवायचा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा चम्मच किंवा अर्धा चमच्यापेक्षा कमी तुम्ही हळद ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता. मी केलेली नाही आहे ॲड ह्याच्यामध्ये. मला तो नॅचरल कलर जो बेसनचा येतो तो मला भयंकर आवडतो. त्याच्यामुळे हे बघा आता दिसतानाच ते किती सुंदर दिसत आहे. आता हे जे दिसत आहे ना असं छानपैकी ते घट्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जवळजवळ 10 मिनटं मंडळी हे तुम्हाला ढवळत राहावं लागेल. हे बघा अशा प्रकारे ज्यावेळी आपण केकचं बॅटर करतो त्यावेळी जे मिश्रण आपण ढवळतो तसंच सेम आपल्याला हे भरपूर ढवळून घ्यायचं आहे. कारण एकही गुठळी ह्याच्यात राहता कामा नये, नाहीतर मग पूर्ण ढोकळ्याची चव आहे ती पूर्ण बिघडून जाते आणि तुमची सगळी मेहनत वाया जाईल. त्याच्यापेक्षा आपण थोडासा आपला टाईम इथे स्पेंड केलेला बेटर आहे. हे बघा असं तुम्हाला दिसत आहे. मी आता वरती जेव्हा ते मिश्रण वरती खाली करत आहे तेव्हा ते त्याची थिकनेस हे तुम्हाला कळू शकते. तेवढी थिकनेस त्याला पाहिजे त्या ढोकळ्याला, म्हणजे ते व्यवस्थित सगळ्या साईडने शिजतो. आणि एका साईडला आता मम्मीने कढईमध्ये पाणी तापवत ठेवलेलं आहे. थोडंसं पाणी घ्यायचं, जास्त घ्यायचं पाणी. पण आपलं जे भांडं तुम्ही जे ठेवलं, तर मी केक टीन ठेवणार आहे ह्याच्यामध्ये. आणि माझ्याकडे काय म्हणतात ते उकडीचं भांडं नाही आहे. जर तुमच्याकडे ते असेल तर वेल अँड गुड, कारण त्याच्यामध्ये एक असतं मार्क असतं की कुठपर्यंत पाणी टाकायचं. आता हे मी अंदाजे पाणी ठेवलं आणि ह्याच्यामध्ये आपला जो भांड्यांचा जो स्टँड असतो तो ह्याच्यामध्ये ठेवलेला आहे. आता आपल्याला हे मीडियम फ्लेमवरती जवळजवळ 10 मिनटं उकळायचं आहे. सेम प्रोसेस आहे जसं आपण केक करताना अगोदर कढई गरम करतो तसंच आहे सेम. आता मी हे उकळायला ठेवत आहे आणि एका साईडला आता मी केक टीनला छानपैकी तेल लावून घेतलेलं आहे. आता इथे तेल लावण्यामध्ये कंजूशी करू नये. वन्स अगेन इथे शेंगदाणा किंवा मोहरीचा तेल वापरायचं नाही. ज्या तेलाला सुगंध येत नाही असं तेल इथे वापरायचं, नाहीतर तो अख्खा वास आपल्या ढोकळ्याला लागला जाईल. तर मी इथे सनफ्लॉवरचं तेल वापरलं जे मी युजली घरी वापरते. तसं छानपैकी ग्रीसिंग करून घ्यायचं ज्या भांड्यात तुम्ही ढोकळा ठेवणार आहात. आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता मंडळी, छानपैकी असं ते स्मूथ बॅटर झालेलं आहे. ते मध्ये कुठे तुटत नाही आहे, ते तुटायला नाही पाहिजे. तुटतंय म्हणजे तुम्हाला परत एकदा ते व्यवस्थित ढवळून छानपैकी घट्ट करून घ्यायचं आहे. आणि जेव्हा हे सगळे फ्लेवर्स एकमेकांमध्ये बेसनमध्ये छानपैकी मिक्स होतात तेव्हा हे असं छानपैकी कन्सिस्टंट एक तारी म्हणतात तसं आपलं बॅटर झालेलं आहे. आणि ह्याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत बेकिंग सोडा. आता बेकिंग सोडा हा तुम्ही पाव चमचा किंवा पाव चमच्याच्या थोडंसं जास्त तुम्ही टाकू शकता. हे टाकल्यानंतर लगेच वरतून त्याच्यावरती पाणी टाकायचं म्हणजे तो ॲक्टिवेट होतो. आणि अजून एक महत्त्वाची टिप अशी आहे, जसं तुम्ही बेकिंग सोडा ह्याच्यामध्ये ॲड कराल त्याच्यानंतर लगेचच हा बेसन म्हणजे हे जे बेसनचं मिश्रण आहे हे टीनमध्ये टाकून लगेचच ते आपण उकडायच्या भांड्यात टाकायचं आहे. जिथे आपण ढोकळा बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये टाकायचं. कारण हे जे सोडा ॲक्टिवेट झालेलं असतं ना हे आपलं काम तेव्हाच करतं जेव्हा ते लगेच त्याला खालून आगीची धग किंवा ते लगेच उकडलं जातं किंवा ते लगेच पदार्थ बनवायला आपण ठेवतो. पण आपण हे जर सोडा टाकून ठेवून दिलं साईडला आणि थोड्या वेळाने जर आपण ते मिश्रण त्यात टाकायला गेलं तर सोडा ॲक्टिवेट होत नाही. ही खूप महत्त्वाची टिप आहे. आपल्याला फुगलेला असा ढोकळा पाहिजे असेल तर छानपैकी पटकन सोडा टाकल्यानंतर हे बघा असं छानपैकी केकच्या टीनमध्ये मी हे ट्रान्सफर केलेलं आहे. आता तुम्ही कुकरचं भांडंसुद्धा घेऊ शकता तुम्हाला जर कम्फर्टेबल असेल तर. हे बघा छानपैकी त्या सोड्याने स्वतःचं काम करायला सुरुवात केलेली आहे. सो दिस इज द हाय टाईम की आपण पटकन आपला ढोकळा आता स्टीमरमध्ये ठेवणार आहोत. तुमच्याकडे स्टीमर असेल तर वेल अँड गुड. माझ्याकडे कढई होती, जसं आहे तसं मी मॅनेज केलेलं आहे. कारण ढोकळा तर खायचा आहे बाबा, तो पण घरचाच खायचा आहे, तो सुद्धा चमचमीत करून खायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला कुठलेही अडथळा येऊ नये. तर आपल्याकडे जे जे साहित्य अवेलेबल असतं त्या साहित्यामध्ये सर्व करायला घ्यायचं. अशा प्रकारे ढोकळाचं आपण जेव्हा टाकतो त्या टीनमध्ये तर ते छानपैकी टॅप करून घ्यायचं. आता हे बघा छान उकळी आलेली आहे पाण्याला. आता आपलं भांडं आपण ह्याच्यामध्ये ठेवत आहोत. हे ठेवल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवरती +25 मिनिट्स 10 मिनिट्स आपण उकळायला ठेवलेलं +25 मिनिट्स आपण त्याच्यावर ठेवायचं. आता माझ्याकडे जे कढईचं भांडं होतं हे आत जात होतं त्याच्यामुळे त्याच्यावर मी थाळा ठेवला आहे जो बरोबर कढईच्या शेपचा आहे जेणेकरून बाहेर वाफ येणार नाही. तर मीडियम फ्लेमवरती आपण हे 20 ते 25 मिनिटं ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी हे काढलेली आहे कढई खाली. छानपैकी ढोकळा मस्तपैकी शिजलेला आहे. आता मी ह्याच्यात सुरी घालून टेस्ट करते की हे आतून तर कच्चं नाही आहे ना. बघा तुमच्यासमोरच मी हे सुरी घालून छानपैकी टेस्ट करते आहे. आणि येस दिस इज द रिझल्ट की माझ्या सुरीला काही लागलेलं नाही. म्हणजे हा ढोकळा आतून बाहेरून सगळ्या साईडने व्यवस्थित शिजलेला आहे 100%.
आता हे रूम टेम्परेचरला यायची आपण वाट बघायची आहे. रूम टेम्परेचरला आल्यानंतरच ह्या ढोकळ्याला हात लावायचा, अदरवाईज कच्चा पक्का असा तो चिकटलेला वगैरे निघतो. आता हे बघा छानपैकी तो थंड झालेला आहे. आता मी बाजूला आधी कडा काढून घेतला, ह्याच्या कडा काढून घेतल्यानंतर अशा प्रकारे थाळा उलटा करायचा आहे आणि आपलं केकचं टीन त्याच्यावरती उपडी पाडायचं आहे आणि मधून ठोकून म्हणजे मधून सुद्धा तो छान प्रकारे निघतो. हा छानच निघणार बिकॉज आपण छान ग्रीसिंग केलं होतं तेलाचं म्हणून. हे बघा अख्खाच्या अख्खा माझा ढोकळा असं छान देखी. व्हेरी गुड विनीता, खूप छान काम करतेस तू. आणि हे बघा तुम्हाला दिसतं आहे हे जे छिद्र आहे त्याच्या म्हणजे ह्याचा अर्थ असा की आपला ढोकळा छानपैकी फ्लफी झालेला आहे. आपण जो सोडा टाकला होता आणि लगेचच आपण हे बघा माझ्या बाबूला सगळ्यात पहिलं चेक करायचं होतं की तो किती छान झाला आहे. बघा माझं बाळ चेक करताय. चला आता मास्टर शेफने आपल्याला परमिशन दिलेली आहे ढोकळा कापायची. आता तो छानपैकी फ्लफी झाला आहे. तुम्हाला माझ्या कटिंगवरून कळत असेल हा ढोकळा किती सहज रीतीने आपण कट करतोय आणि तो छानपैकी सगळ्या साईडने शिजला असल्यामुळे तर कटिंगला तुम्हाला काहीही फरक पडणार नाही. तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे त्याचे तुकडे करू शकता. मी थोडेसे जाडसर तुकडे केले कारण ढोकळा आणि शंकरपाळीमध्ये फरक असतो ऑब्व्हियसली. तर मी खूप मोठे तुकडे केलेले आहेत. मोठे तुकडे मला ढोकळ्याचे खायला आवडतात आणि अशा प्रकारे मी ढोकळ्याचे तुकडे करत होते. बाबू इथे सुद्धा सांगत होता की माझ्या हातात सुरी दे, पण मी त्याला जबरदस्ती केली आणि मी सुरी स्वतःच्या हातात घेतली. मम्मीचा तो ऐकणार नव्हता त्यामुळे मीच सर्व कापायला घेतलं. तो टीन दिसतोय तुम्हाला साईडला बघा किती छानपैकी आपला ढोकळा निघालेला आहे. टीनमध्ये काही नाही आहे लागलेलं. तर अशा प्रकारे छानपैकी आपला ढोकळा रेडी आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते ह्याच्यातला एक तुकडा घेऊन की किती सॉफ्ट आणि फ्लफी आपला ढोकळा झालेला आहे. बघा तुम्ही बघू शकता. आता मी जसं करते तसं ह्यालाही करायचं होतं बरं का एकांशला. बघा तो पण हातात दे आणि मी पण दाखवतो म्हणे. मला पण दाखवायचं किती सॉफ्ट आणि फ्लफी झाला आहे ते. तर मी आता याच्यात एक तुकडा पाडून दाखवते तुम्हाला किती छान झाला आहे तो. हे बघा म्हणजे कुठेही ना हा ढोकळा ना घशाला तुमच्या लागणार नाही एवढा छान झाल्यानंतर. आता आपण ह्याचं करत आहोत वरचं पाणी. त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. एक टीस्पून तेल आपल्याला भरपूर आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तेल तापल्यानंतर तेल चांगलं कडक तापायला पाहिजे कारण ह्याच्यात जे आपण पाणी ॲड करणार आहोत ते पण सुद्धा आपण उकळवणार आहोत. त्याच्यामुळे तेल एकदम छानपैकी कडक तापवायचं जसं आपण फोडणीला तापवतो. आता ह्याच्यामध्ये मी टाकत आहे मोहरी. मोहरी तर ऑब्व्हियसली तडक्यावरती गेलीच पाहिजे ढोकळ्याच्या कारण ते एक मोहरीचा कडकनेस म्हणजे करपलेली मोहरी आणि ढोकळा खूप सुंदर लागतो. त्याच्यानंतर मिरच्या टाकल्या. तर मिरच्या मी इथे कमी टाकल्या कारण बाबूला थोडंसं मला टेस्ट करायचं होतं. तुम्हाला जर तिखटनेस आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आणि भरभरून ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. हे सर्व झाल्यानंतर आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत ते म्हणजे 2 वाट्या पाणी. 2 वाट्या पाणी बरोबर 2 वाट्या पाणी आपल्याला लागतं. मी थोडंसं कमी पाणी ॲड केलं होतं त्यामुळे माझा अंदाज चुकला. तर तुम्ही 2 वाट्या पाणी घाला आणि 2 चमचे साखर ह्याच्यामध्ये टाकायची आहे. तुम्ही आता म्हणाल एवढं गोड कसं खाईल, पण नाही. आपण ज्या प्रमाणात ढोकळा बनवला आहे तो अजिबात गोड होत नाही. मी जे प्रमाण सांगते ते अगदी परफेक्ट आहे. मी पाणी थोडंसं कमी करून चुकली तर तुम्ही तसं करू नका. मी छानपैकी 2 वाट्या पाणी आणि 2 चमचे साखर घाला. ते अगदी पुरेपूर. ढोकळा हा जो ढोकळा जो मी बनवला होता तो अगदी छानपैकी लुसलुशीत मऊ आणि छान शिजला होता आणि तो खाताना ना जो घशाला कोरडा लागतो तसा अजिबात लागत नव्हता. आणि छानपैकी माझी ही फोडणीचं पाणी मी त्याच्यावरती टाकल्यानंतर छान कोथिंबीर त्याच्यावरती फ्रेश कोथिंबीर टाकलेली आहे. त्याच्यामुळे माझा ढोकळा अजूनच सुंदर दिसत सुद्धा आहे आणि सुंदरच झाला होता मंडळी. हा खूप छान झाला होता. नक्की ट्राय करा. संध्याकाळच्या नाश्त्याला बाहेरून काहीतरी आणण्यापेक्षा असं काहीतरी ट्राय करा की तुमचं पोट सुद्धा भरेल, तुम्ही घरचं सुद्धा खाल आणि तुमच्या तोंडाची चव सुद्धा, तुमच्या जिभेवरची चव सुद्धा तशीच्या तशी राहील. सो स्टे ट्यून. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.